मित्रांनो मागचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो सांगा. लेट टाकलाय थोडा कारण की इथं धावपळ खूप झाली होती कारण की पाऊस खूप पडतो इथं. काय एडिटिंग वगैरे करायला भेटत नाही, नेटवर्क नाही आणि एक म्हणजे तिथं वायफाय नाही म्हणून ब्लॉग टाकायला थोडा लेट होतो. तर चला आज आमचा डे 3 इकडे आम्ही जाणार साईट सीन गोकर्णाला जाणार. गोकर्णाला तुम्हाला दाखवलं बीच मंदिर वगैरे आहे आणि इकडे जीवन असे 2-3 तिकडे आम्ही जाणार आहोत. आता इकडं आपले जस्ट 6 पिल्लाने तर चपात्यांची मेकिंग झालं आहे. चपात्यांची तयारी आजची. आता जेवायला काय चपाती काय नाही. आता आम्ही चाललोय नाश्ता करायला. कुठं आणखी नाश्ता करायला झालं कुठल्या हॉटेलला आणखी पाण्याच्या झालं. चला तो दोघं जण आहेत. मनीष आणि अरुण बी पुढं गेलाय. हे बघ मनीष आणि अरुण. पनवेल मराठी येते मामाला. एक गाबोली आम्ही गाबोली घेतली. गाबोली आहे ना. आम्ही गाबोली घेतली. थांबा नाश्त्याला उपमा आणि हा बीच व्ह्यू. मसाला म्हणे आईला काय काय येत नाही. नाश्ता आला आपला मसाला डोसा आला नाही. मसाला डोसा आणि तिथं म्हणून पोट भरलं काय. इथे मराठी लोक आहेत. आय थिंक ही पण मराठी लोक आहेत. चला मित्रांनो मस्त नाश्ता बिस्ता झाला बघितलं. चला तर रूमवर जातो आणि इकडं आता आमची गाडी आहे. आम्हाला ती नेणार गोकर्ण आणि 2-3 असे स्पॉट दाखवणार आहे. मग ब्लॉगमध्ये बनवून राहतो.
वाजता आपली गाडी निघाले. आता आपण चाललोय गोकर्णाला दर्शनासाठी. आणि इथं बीच मस्त बीच आहे. बीच पण दाखवतो मला. कसा वाटला मुरुडेश्वर? तुम्हाला कसा वाटला? मम्मी तुला? ए वैशू मुरुडेश्वर ट्रिप कशी वाटली? ए अरुण कशी वाटली ट्रिप? कॉल करो. मित्रांनो तर आलोय आपण मंदिरात नवीन. खूप पाऊस पडते मंदिरात. इथं लुंगी घालायला लागते आणि जीन्स घालून आलोय. चला तर लुंगी घालू आणि भेटू. चला मित्रांनो उघडा आलोय. उघडा घालला तू कशासाठी लुंगी घालू. मनीषने लुंगी घालले. आणि लुंगी लुंगी घालायला लागते उघडा होऊन. चला दर्शन घेतो तुम्हाला. दर्शन घेतो. आद्या आय ओम नमः शिवाय. काय मंदिराच्या आतमध्ये मस्त लुंगीवाले आलो मी. तर आता इडलीवाले विकू. इथं दर्शन लुंगीवर घ्यायला लागतं. उघडा घ्यायला लागतं. तसं दर्शन देत नाही बहुतेक. इथं म्हणते तसे देत. लुंगीवर घ्यायला लागतं दर्शन. म्हणे कसा वाटला लुंगीवर दर्शन? आत लावला आतमध्ये एकदम खाली टाकलेला का वरतीच लावलेला पिंडली होती. लिंग होते. मानसी दर्शन कसं आला? मित्रांनो आता जस्ट दर्शन घेतला आम्ही. किती अल्ला काय आमच्या मागं दर्शन घेतला आणि मंदिर बंद आला. मागाशी किती पाऊस पडत होता. आता पाऊसच नाही बघ. काजू बघा. तिथं काजू आहे बघा मस्त. काजू उडीसाच्या ब्लॉगला मी बघितलं असेल काजू. किती काजू. इथं पण काजू भरपूर येतं. काजू. आता आम्ही चाललोय महाप्रसाद इकडचा खायला. तर दाखवतो तुम्हाला जेवण इकडं. आमचे अर्धे लोक गेले बीचवर. आम्ही स्पेशल तुम्हाला इकडचा महाप्रसाद दाखवायला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आम्ही आता पोहोचलोय फ्री प्रसाद भोजनालय. इथं भोजनालय
अशा प्रकारे इथं बसतात. अशा प्रकारे बसतात. असा हॉल आहे. बसले जेवण लोक जेवायला बसले बघा. मस्त सुंदर प्रकारेचा हॉल आहे. मित्र जेवायला सुरुवात झाली. हे बघा स्टार्टिंगला भात आलाय. इकडचं युनिक असतो महाप्रसाद. आपल्यासारखा नसतो डाळ भात आणि वाटाण्याची भाजी. हे भात आणि त्याच्या पाठीमागे सांबार. आय थिंक सांबार का रस्सम आहे. सेकंड टाइम आले ती तिखट आमटे आले. मनीष पहिल्यांदा काय देतात याचा खीर आले. खीर ताक आला जेवणामध्ये. बा ताक डोनेशन करा तुम्ही पण. खूप चांगली व्यवस्था आहे जेवायची. सर डोनेट केले म्हणजे आम्ही जेवलो नाही तर आम्ही डोनेशन केली थोडीशी. अशीच मदत केली थोडी. तुम्ही पण अशी मदत करत नाही. चला जेवण भारी होतं. मग पण जेवण कसं होतं? मस्त होतं. मस्त होतं. तू जेवला का नाही? खीर खाली नाही. मस्त होतं जेवण. लास्टला मस्त ताक वगैरे आला. तुम्ही बघितला व्हिडिओ. ताक वगैरे सांबार भात देतात. म्हणजे आय थिंक रसम भात देतात. थोडं लाईट येतं. नंतर अशी आमटी कशी असते तिखट तो रस्सा भात देतात. आणि नंतर ते आय थिंक हे देतात नाही खीर देतात. आपल्या गोड खीर खिरात आणि ताक देतात. मी भात नको म्हणालो त्यांना. ताक त्यांच्याकडून ताक घेतला पियाला. मस्त जेवण होतं एकदम. आणि पहिले भोजन हे इथं करायचे कुपन घेऊन याच्या आतमध्ये करायचे. आता असं नाही. त्या आतमध्ये करायचे भोजन. आम्ही लास्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा त्याच्या आतमध्ये. समुद्रात मस्त जेवण झालाय. थोडं शॉपिंग झालो इथं. आलो इथं मम्मी वगैरे भेटले. कारण आता बीचवर जाऊ. बीच दाखवतो मला इथे. समोरच बीच आहे. मस्त सुंदर बीच आहे. एकदम खूप सुंदर बीच आहे. तिथं जाऊ म्हणे साईडला. बीचवर जाऊया. गणेश काय आलं तर गणेश जेवलं तर चालू नाही. आणि मस्त होतं जेवण. एकदम लाईट. कसा वाटलं म्हणजे जेवण इथला? मस्त आहे. एकदम भारी होतं जेवण. एकदम भारी. मस्त बीच भारी. इथे लाईट हाऊस पण आहे. घर बघा किनारी जावा समजा. तेव्हा ती मंदिर बघा पिवला येलो कलरचं दिसतंय. सुंदर लोकेशन आहे. मनीष कैसा है बीच? आपल्यासारखं आहे का? नाही ना आपल्यासारखं नाही. सगळं आले आपली आत्या वगैरे. आत्ता आले. आत्या जेवायला नाही आली. मस्त होतं जेवण. जेवण येतो मस्त पैकी. दर्शन झालेलं आहे. जेवण पण झालं सुंदर. आपली बीच पण फिरून झालं. सगळ्या त्या गाडीमध्ये बसल्या. तर नेक्स्ट प्लेसला आपण चाललोय. डायरेक्ट प्लेसवर दाखवतो मला. प्लेसला पोहोचलो मित्रांनो.
नंदोबार श्री धारनाथ असं मंदिर आहे. मित्रांनो मंदिर बंद आहे, 3ला उघडेल पण आपल्याला टाइम नाही आहे. तिथून आनंद झालो आम्ही निघालो. आता झालो इको बीचला भेटू. इको बीच भारी बीचवरती जायचे पैसे फ्री नाही. या बीच फ्री आहे. टेंशन नहीं लेने का, आपण है ना. जर ना ही बीच ना एकदम क्लीन आहे, थोडीशी पण घाण नाही बीचवर. इको ब्रिज आहे, इको बीच. इन्फॉर्मेशन लिहिले बघा. मुर्डेश्वर. चला आता बीचवर जाऊ. बीचवर मॅप आहे बीचचा. बीच इको बीच. अरुणांना बीच कशी वाटली? एकदम क्लीन आहे, तिथे घाणच नाही बीचवर. एक काहीच नाही. ती बीच कशी होती गोकर्णाची आणि ही बीच बघ कशी आहे, फुल क्लीन आहे. बाकीला जेवायला इको बीचला सुकड आणि भाकरी. त्याला खाऊन देतो मस्त. तर मित्रांनो आम्ही फिरून झालेला, आमचं 2 प्लॅन झाला कॅन्सल. फिरतो झालं पनवेलला. मूड लागले सगळं खुश आहे. हो कसं वाटतंय गाड्या चाललो गाड्या चाललो ना हीच गाडी घेऊन चाललो आम्ही आता. कमेंट मध्ये सगळं ड्रायव्हर कोणतं आपल्या गावात पण ड्रायव्हर आहे. चल झूठा. रोहित मित्रांनो आम्ही इथे मित्रांनो धक्का बघायला आलोय मच्छीचा. हे बघा धक्का इथं. हे बघा बोटी, बघा बोटी. मस्त धक्का आला मित्रांनो, मस्त धक्का इथं. बांगडा आहे ना सौंदाल. कैसे है सौंदाल? 200 का 10 पीस. 100 रुपये को 4. कोलबे किलो किती? 600 रुपये. किती किलो आहे ती? 1.5 kg आहे. 1.5 किलो आहे. 1 किलो आपल्यासारखाच रेट आहे. आपल्यासारखाच रेट आहे. आजीचा बसले ना आपल्या बागडं येतो फ्रेश. आजी बागडं कसं कितना? 205.
150 150 आता किती का 300 आहे. गोईट काड्या पण आहेत. नाही काठी बागून बागड़ा हाजी कैसे ये कितना 300 अजू अजू हे कसं अजू काय आहे उडती 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 बोलते उडती बघायला काढे ना आता आता जितताय काय आहे हे जिवंत आहे बघा काय आहे काजू काजू ही बूट काढे चिमोरा कशी आहे 150 250 दोन 500 आजी महाग आहे मामा बसलाय बूट काढे बी घेतले मी इथं महाग आहे काट के देता है हाँ मुझे वजन करके नहीं देता 1 किलो 1 किलो हाँ? चिंबोरी मस्त काय मच्छी विकायला बसली इथं ओढीवर पाण्यात मामा चालला बघ डापांना पागाला आला मग बघ डापांना आला म्हणे तो बघ समोसा गरम आहे समोसा गरम आहे मस्त घेतले मिरची भजी गरम गरम आणि अंडी भजी काय बघ घे त्यांची गरम पाहिजे भेटली का आता A few moments later. मित्रांनो मस्त सांगितलं तंदुरी गरम गरम तोंडला पाण्याने तर शोरमा तंदुरी घेतलं टाकते कसं आणि कालवला आणलायला तोंडाची पाणी निघतात अरे वाह क्या बात है अन्ना नाम क्या आपका भाई आपका नाम क्या यूट्यूबर आपका नाम क्या मेरा नाम विमल विमल अमल किधर को आप नेपाल से क्या बोलो नेपाल हमारे इधर है नेपाल वाले पनवेल में गांव कौन सा काठमांडू बुटोल आपली तर वेज आहे हॉटेल सुरुची तो नॉनव्हेज आहे समझ रहे हो आप समझ रहे हो ना चला मित्रांनो बस पकडली आपली बघा चाललोय परतीचा प्रवास बस नाही करणारच कारण की तिकीट भेटली ना आपल्याला ट्रेनची तिकीटच नाही भेटली सगळी बस माणसं आपली बस अरुण अरुण तंदुरी अरुण खाल्ली तंदुरी अरुण तंदुरी कशी होती एक आज आहे मांग्या तंदुरी लेग पीस मोरला संपला मानसी कशी लागली तंदुरी 1 नंबर मम्मी चला भेटू दे सकाळी गुड मॉर्निंग होऊन ते बसले तर उडत घेतलाय चला मित्रांनो मस्त बसलोय पण आपल्या जागेवर असं वाटतं वरती बसल्या मस्त व्ह्यू बघा इथून बसलंय आणि इथून मस्त व्ह्यू बघा
मित्रांनो, रात्रीचा सीन दाखवला नाही, तर झोपून काढलं दिवस पूर्ण. 12 तास मध्ये बस मध्ये. काय रोज कशी वाटली जर्नी? ठरली त्याने. कसा वाटला मग बस मध्ये मम्मी? काल तर मग मनीष आणि पप्पा. कसा वाटली बाबा जर्नी? एक नंबर वाटला. ते बरं वाटलं नाही. एक माणूस झोपला येऊ. ए वैशू, वैशू उठ. आता पनवेलला येईल. 13 तास आम्ही बसमध्ये होतो ना. 13-14 तास. 750-800 किलोमीटर. त्याला तर पनवेलला उतरलं की डायरेक्ट घरी भेटतो. बाय. तर मित्रांनो उतरलो आपण आता कलंबोलीला. कलंबोला आहे आपला. समोरच मॅकडॉनल्ड्स आहे. सगळं उतरलं. ए कसा वाटला बसचा प्रवास? कसा वाटला? कसा वाटला बसचा प्रवास? सोबाड बघून समजेल तुम्हाला. चला.